महाराष्ट्रामधील महायुतीच्या विजयामध्ये सगळ्यात जरी मोठा वाटा कुणाचा असेल तर जरांगे पाटलांचा। तुम्हाला थोडंसं हसू येईल या गोष्टीवरती, पण मित्रांनो हेच खरं आहे। आता आपण थोडक्यामध्ये समजावून घेऊ की यामध्ये पाटलांचा कसा वाटा आहे आणि नेमकी जी पुढची दशा आणि दिशा कशी असावी आपल्याला याविषयी चर्चा करायची आहे। बरं, त्यापूर्वी तुम्ही समजून घ्या आपण पाटलाचे आभार का म्हणत आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका पाटलांची आहे हे कसं काय। कारण महाराष्ट्रामधील राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर एक आंदोलनाने खूप मोठी दिशा घेतली होती, ते म्हणजे मराठा आरक्षण। याच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील जे मराठा वर्ग आहे ते पूर्णपणे एकत्रित आला। खेड्यापासून ते शहरापर्यंत हे 5 विभागामधील सगळे मराठे एकत्रित आले आणि त्यांच्या विरोधामध्ये एक प्रतिमोर्चे निघाले, ते म्हणजे ओबीसीचे। म्हणजे मराठा आंदोलनामुळे ओबीसी सुद्धा एकत्रित आला। ओबीसी एकत्रित आणि इकडे मराठा एकत्रित, दोन्हीही समाज महाराष्ट्रामधील एक भला मोठा समाज वर्ग, एक संवर्ग आणि एक जात, दोन्हीही एकत्र पण एकमेकाच्या विरोधामध्ये। आणि यामध्ये थोडंसं राजकीय घडी ही लोकसभेला आघाडीची बसली हे नाकारता येत नाही, पण त्यानंतर खरा खेळ चालू होतो। कारण ते आघाडीचं यश त्यामध्ये काँग्रेसनं कमबॅक केली आणि काँग्रेसच्या डोक्यामध्ये एक हवा शिरली की आता आपण कमबॅक केली आणि सगळ्यात मोठा जो पक्ष आहे ते आपलाच आहे आणि आपण आता सध्या मोठे भाऊ आहोत महाविकास आघाडीमध्ये। पण ह्या सगळ्या स्वप्नाला ज्या वेळेस सुरंग लागला ते म्हणजे लावणारे हे जरांगे पाटीलच आहे। मला समजून घ्या, ज्या वेळेस त्यांनी एक घोषणा केली होती की महाराष्ट्रामध्ये मराठा, दलित आणि मुस्लिम ह्या तिघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, राजकारणामध्ये जावं आपल्या समस्या आपल्याला सोडवण्यासाठी किंवा आपण सोडवण्यासाठी। आता आपण मागायचं नाही, आपण खेचून घ्यायचं। काही अशा गोष्टी होत्या, त्याच्या माध्यमातून राजरत्न आंबेडकर साहेब असतील, नंतर सज्जाद नोमानी असतील किंवा जरांगे पाटील असतील, यांच्या माध्यमातून एक सत्ता समीकरण महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न झाला आणि त्याला खरंच त्यावेळेस असा जे पाठिंबा भरपूर मिळाला होता। गरीब दलित लोक, गरीब मराठा आणि मुस्लिम हे सगळं त्यावेळेस वाटायचं आता आपण आपली माणसं आणायचं, आतापर्यंत आपण त्यांना वोट केले, आता आपण आपल्या लोकांना वोट करायचं। मग यावेळेस एक रात्रीमध्ये एक आसिफ नावाचा सरोदे आला आणि त्या व्यक्तीने येऊन सगळ्या गेमच पलटवून टाकला। त्यांनी पाटलांसोबत भेट घेतली, सकाळी उठून परत मीडिया समोर प्रेस कॉन्फरन्स। फक्त या ठिकाणी एक मला प्रश्न पडतो वारंवार, त्यांनी सकाळी उठून मीडियामध्ये ते गुपित का खोलले हे अजून तो मला कळणार आहे। पण त्यांनी जे सांगितलं त्याच्या माध्यमातून जो समाज आहे तो समाज पण जागरूक झाला आणि त्यानंतर बघा जरांगे पाटलांनी एक घोषणा केली की आम्ही आता निवडणुकीतनं माघार घेतो, ज्या लोकांनी अपक्ष फॉर्म भरलेत त्या सर्वांनी आपले फॉर्म काढून घ्या, आपल्याला लढायचं नाही, आता आपण सत्तेपासून आलेप्त राहू। कारण पुढे आले काय, कारण पुढे हेच आले की सज्जाद नावाच्या नोमानीनं आणि आंबेडकर साहेबांनी हे दोघांनीही आपले जे जागा आहेत आणि उमेदवार आहेत दिले नाही। पण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही सगळं दिलेलं होतं डाटा, मग यावर थोडं गोंधळ झाला। पण त्या ठिकाणी ते कव्हरेज ह्या मीडियाने केलं नाही। त्या मीडिया, मी नेहमी म्हणतो चाय बिस्कुटवाले मीडिया, त्यांनी याचं कव्हरेज नाही केलं। नेहमी ते कव्हरेज करायचे काय, ज्यावेळेस जरांगे पाटील हे सरकार विरोधामध्ये भूमिका घेतात त्यावेळेस ते बोलायचे, पण ज्यावेळेस काही असे मॅटर होते त्यावेळेस ते शांत राहायची मीडिया। मग एकूणच जे मॅटर होतं त्यावेळेस सकाळ सकाळी सदू साहेबांनी सांगितलं की मी शरद पवार साहेब आणि उद्धव साहेबांच्या म्हणण्यानुसार तिथे गेलो, त्यांना भूमिका सांगितली आणि त्यांनी मान्यही केलं। जरांगे पाटलाच्या या धोरणामुळं महाविकास आघाडीचं नुकसान होतंय, याचा फायदा हा महायुतीला होतोय हे त्यांना ज्यावेळेस मी पटवून सांगितलं हे त्यांना पटलं आणि त्यांनी लगेच आपली निवडणुकीतून माघार त्यांनी घेतली हे त्यावेळेस सांगितलं, ते म्हणजे आसिफ सरोदे यांनी। आणि त्यांचं बोलणं आणि पाटलांची माघार यामुळे ताळमेळ खरं त्यावेळेस दिसून आला होता आणि खरंच होता। त्यामुळे जे मागील जनता होती ती ऑटोमॅटिक थोडंसं बाहेर यायचा प्रयत्न करू लागली आणि त्यातून जनता हे पूर्ण बाहेर पडली, मराठा शहाणा झाला, सगळ्याला समजू लागलं नेमकं मॅटर काय आहे, घोडं कुठे पेंड खात आहे। मग त्यानंतर एक सोबती व्यक्ती सज्जाद नावाचा नोमानी होता, त्यांनी एक नवीन पत्रक काढलं, त्यांचा एक मॅनिफेस्टो मुस्लिम समाजाचा।
त्या 17 मुद्दे होते, त्यात 2-3 मुद्दे महत्वाचे होते. त्यातला एक मुद्दा असा होता म्हणजे मुस्लिमांना 15% आरक्षण. नंतर 2012 पासून ते आतापर्यंत ज्या लोकांना अटक केली आहे त्यांना निर्दोष मुक्त करायचं. आणि लव जिहाद जे म्हणतात त्यामध्ये तुम्ही प्रोत्साहन द्या मुस्लिमांना हिंदू मुलीशी लग्न करण्यासाठी. ह्या गोष्टी होत्या. ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आल्या आणि त्यावरती शरद पवार साहेबांच्याही सह्या होत्या, जयंत पाटलांच्या सह्या होत्या. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं मानल्या होत्या, त्या स्वीकारल्या होत्या. त्यावेळेस असे पत्र सुद्धा निघाले होते. मग ह्या सगळ्या गोष्टी बघून जनतेला त्यावेळेस कळायला लागलं आतापर्यंत मोर्चा आपण केलो, पण ह्या मोर्चामधून आपल्याला साध्य काय झालं का? झालं नाही. पण ह्या लोकांची मागणी नव्हती काहीच, पण त्यांची मागणी त्यांनी ऐन टायमाला मानली आणि ती मागणी या लोकांनी मान्य केली. ते फक्त एका वेळेस एका मॅनिफेस्टोनं. मग त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो की आतापर्यंत माणसं आपले मेले, मोर्चे आपण केला, कामं आपण बुडवले, लोकांना वाईट आपण झालो, गावागावामध्ये जे घटना घडल्या त्या काळामध्ये ते आपल्यामुळे झाल्या, सगळं काही आपण केलं, याचा फायदा डायरेक्टली हे लोक घेतात आणि ते फक्त एकाच पत्रातून ते घोषित सुद्धा करतात. मग आतापर्यंत ज्या वेळेस आपल्यावरती वेळ आली होती त्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीने एक वेळ सुद्धा बोललं नाही की आपण यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे किंवा मराठा आरक्षणावरती ते आतापर्यंत ही काही बोलले नाहीत. त्यावेळेस ते बोलले नाहीत आणि ते आतापर्यंत सुद्धा काही बोलले नाहीत त्या विषयावर. मग तो जो पिरियड होता, एक आशिम सरोद यांचं स्टेटमेंट, पाटलांची माघार, त्यातून त्या नोमानीचा तो घोषणापत्र, ह्या 3-4 गोष्टी अशा होत्या. त्या 3-4 गोष्टी फक्त एका पुढे फिरत होत्या, ते म्हणजे मनोज जरांगे. आता त्याचं जे आव्हानलेलं आंदोलन, या सगळं जे शक्ती पाटला समोर एकवटली होती, पाटला सोबत एकवटली होती, ती सर्व शक्ती ही ऑटोमॅटिक शिफ्ट झाली ते म्हणजे महायुतीकडे. आणि त्याला अजून एक कारण आहे बघा, जालन्यामधून तुम्ही उमेदवारी ही जरांगे पाटलांना द्या असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना केला. त्यावेळी शरद पवारांनी सांगितलं होतं इतकी आमच्यावर वेळ आली का? म्हणजे याचा अर्थ काय, त्या ठिकाणी माणूस उभा करायला जरांगे पाटलांची काही लायकी नाही. ज्यावेळेस असंही बोललं गेलं आणि तोही व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस, आणि त्या व्हायरल व्हिडिओमुळं जे मतदान शिफ्ट झालं होतं तुतारीला, ते मतदार पूर्णपणे नाराज होऊन परत ते शिफ्ट झालं ते म्हणजे महायुतीला, ते पण एक खट्टा मतदान. आणि लोकसभेपेक्षा मतदान टक्केवारी जी आहे, टक्केवारी ह्या विधानसभेला वाढली गेलीच. त्यामध्ये यांचं तर योगदान आहेच मराठ्यांचं, सोबत ज्या लोकांनी कल्याण योजना होत्या महाराष्ट्रामधील त्यांचं तेवढंच त्यामध्ये वाटा आहे. तर एकूणच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जी समाज आतापर्यंत विखुरला होता मराठा समाज, काही काँग्रेसला, काही राष्ट्रवादीला, काही सेनेला, काही भाजपला, तो याच्या माध्यमातून एकत्रित केलेला समाज हा अगोदर पूर्ण एकवटला होता. तो समाज एकत्रित शिफ्ट हा युतीकडे झाला. त्याला एकमेव एकच कारण आहे, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. तर जरांगे पाटील नसले असते तर समाज हा एकट्टा असा गोळा झाला नसता आणि हा समाज एकट्टा शिफ्ट झाला नसता. पण हा शिफ्टिंगचं काम हे जरांगे पाटलांच्या माध्यमातून हे यशस्वी झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कमेंट करा. आणि बघा आता पुढचा विषय आहे, तो विषय म्हणजे आता निवडणुकानंतर एक वाक्य बोललं होतं पाटलानं, तू पुन्हा ये मी पण पुन्हा बसतो, तू परत ये मी परत बसतो लगेच. यावरती फक्त माझं एकच एक प्रांजल मत आहे, आरक्षण मराठ्यांना असावं, भेटलं पाहिजे, ही काळाची गरज आहे, तो हक्कही आहे आणि तो हक्क दिलेला आहे बाबासाहेबांनी, तो हक्क मिळाला पाहिजे. पण नेमकं संविधानिक पद्धतीनं कायद्यामध्ये राहून कुणावरतीही अन्याय न होता कसं आरक्षण देता येईल याकडे लक्ष पाहिजे. आता जे मराठा आरक्षण भेटलं 10%, त्यामध्ये अजून 6% वाढ होऊन ते 16% आरक्षण होऊन घटना दुरुस्ती होऊन कसं मराठ्यांना एक स्वतंत्र आरक्षण देता येईल, ते आरक्षण टिकणारं, त्याच्यावर दुरुस्ती करून जसा कायदा बनवून केंद्रामध्ये, आणि ते आरक्षण फक्त मराठ्याकरता कुणाच्याही डोक्यावर पाय न देता कुणावरती अन्याय करता कसं मराठ्यांना देता येईल याकडं, यासाठी आंदोलन सध्या पाहिजे. आता आंदोलन यासाठी नको आहे, आम्हाला ओबीसीमधूनच पाहिजे. जर त्यामध्ये ओबीसीमध्ये मराठा समाज गेला तर कुणाचाच काय म्हणजे फायदा होणार नाही, कारण आरक्षण थोडं आहे त्यामध्ये समाज खूप मोठा होईल, त्यामध्ये फायदा कुणाला भेटणार नाही. हे पण विचार करणं खूप गरजेचं आहे.
त्यामुळं सगळ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण कायद्यानं व्हाव्यात आणि मराठ्यांना हे आरक्षण वेगळंच पाहिजे, ते पण 16%, आणि तेही केंद्रामध्ये घटना दुरुस्ती करून. एवढं होत असेल तर पाठीमागे समाज पूर्णपणे राहील. सोबतच जो ओबीसी समाज आहे तो सुद्धा मराठ्याच्या पाठीमागे हा खंबीरपणे उभा असेल. तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार.